आमनेवरून जो सरळ रस्ता आहे तो इथे येणार आहे आणि इथून मग वळण घेऊन मुंबईला जाणार आहे। जागा हीच मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, जी आता आपल्याला गव्हर्नमेंट बोलली की येत्या 1-2 महिन्यात सुरू कर म्हणून, इगतपुरी ते मुंबईसाठी। हे बघा समोर जे काम चालू आहे तो डोंगर करण्याचं काम चालू आहे आणि हा समृद्धी महामार्ग येणार आहे तिकडून, तो नागपूर मुंबई मार्ग आहे। आणि इकडे जो आहे ते काम चालू आहे दिल्लीला जाणारा रस्ता आहे। महाराष्ट्र सरकारच्या रस्त्यांबाबत असलेले खूप मोठे जे प्रयत्न चालू आहेत की मोठे मोठे रस्ते बनवणे, महामार्ग, समृद्धी हायवे वगैरे, त्या निमित्ताने आपण सध्या उभे आहे ते वडपे इथे। आणि वडप्याच्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो इंटरचेंज आहे समोर जो दिसतो तो आमने इथून येणारा रस्ता आहे। आणि मोठे मोठे वेअरहाऊस मध्ये आहेत, कारण कालच मी ऑनलाईन बातमी अशी वाचली होती की येत्या 1-2 महिन्यात ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या शेवटपर्यंत हा जो समृद्धी महामार्ग आहे नागपूर ते मुंबई हा कधी चालू करण्यात येईल असं मी वाचलेलं आहे। त्या अनुषंगाने मला वाटलं की मी इथे थांबावं। आज समोर जो दिसतो डोंगर तो दिल्लीसाठी जाणारा आहे, जो अलिबाग ते विरार पर्यंत तोच हा महामार्ग, जो इथे आता भरपूर जोरात काम चालू, पूर्वी नव्हता पण तो बातमी वाचल्यापासून बघतो जो काम जोरात चालू। आणि इथे दरड कोसळण्यावरती जे तारा बांधतात बाजूला डोंगराला, त्या तारा बांधण्याचे काम देखील चालू आहे। परंतु हे इतके काम पाहता मला तरी असं शक्य वाटत नाही की बाबा येत्या काही दिवसात म्हणजे काही महिन्यात 1-2 महिन्यात हे काम चालू होईल म्हणून, कारण इथे अजून खूप काम बाकी आहे। सर्वात पहिले तुम्ही पाहू शकता इथून जो रस्ता आहे हा माझ्या अंदाजे खूप खोलवर झालेला आहे आणि याचा काय करणार आहे पुढे माहित नाही, पण समोरनं जी आहे ती मुंबईला जाणारा रस्ता आहे। इकडून तो येईल आमनेच्या ठिकाणी जो उतरण तर नाही, आमनेवरून जो सरळ रस्ता आहे तो इथे येणार आहे आणि इथून मग वळण घेऊन मुंबईला जाणार आहे। तसेच हा जो रस्ता हा नवीन बांधण्यात आलेला आहे, हे दोन्ही बाजूचे, कारण मुख्य रस्ता त्या बाजूला होता आणि तो रस्ता पण केला, कारण तिथे आता काम चालू करायचे दिल्ली मुंबईचा। आणि हा नाशिकवरून येणारा रस्ता जो मुंबईसाठी जातो आणि तो मुंबईवरून येणारा रस्ता बघा, मुंबई नंदुरबार बस चाललेली आहे। असे बरेचसे प्रोजेक्ट आहे, पण परंतु इतक्या लवकर 1-2 महिन्यात हे चालू होईल याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे। वाटत तर नाही की चालू होईल म्हणून। आणि याच्या पुढचा जो भाग आहे जिथे अजून वेअरहाऊस तोडणे बाकी आहेत, तो भाग तुम्हाला मी आता पुढे जाऊन दाखवतो, त्यावर तुम्ही देखील अंदाज लावू शकता की बाबा या 2 महिन्यात चालू होऊ शकतो का। व्हिडिओ आपला तुमच्यासाठी आणलेला आहे, त्यामुळे लाईक करा, व्हिडिओवर नवीन आले असल्यास सबस्क्राईब करा। आपल्यासाठी आपली मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच नवीन प्रोजेक्ट, नवीन असे व्हिडिओ घेऊन असतात। हे बघा जे काम चालू आहे पूर्ण, आणि या दिल्ली मुंबईला जाणारा रस्ता जो समोर बनतोय तो, आणि इथे समोर वरती पाहू शकता की तुम्ही इथे तारा कशा बांधल्या जातात जे पडू नये म्हणून। दरड कोसळते, ती दरड कोसळणं म्हणजे सुरक्षा हेतू त्या तारा बांधल्या जातात, त्या कशा बांधल्या त्या तुम्ही इथे पाहू शकता। त्याच्यावरती 2-3 माणसं ते काय करत, आणि इकडे खोदकाम चालू आहे दिल्ली मुंबई मार्गासाठी। हा जो आहे तो अलिबाग वरनं येऊन इकडे विरारला जाणारा मार्ग आहे। आणि ही दरड कोसळू नये म्हणून लावत असलेली जाळी कार्यक्रम तुम्हाला पाहू शकता। आणि या जवळच्या बाजूने येणारा रस्ता तो मुंबईला जाणार आहे। हे बघा मोठे मोठे डंपर, हे जे काम चालू आहे त्याचा डंपरचा दिसत आहे, डंपर घेऊन चाललाय बघतोय। तुमच्यासाठी आपली मराठी सबस्क्राईब करा, लाईक करा। हे बघा मोठे मोठे जेसीबी प्रोपेलर वगैरे लावलेले आहेत आणि डंपर पूर्ण रस्ता घेतलेला आहे। आणि हा जो रस्ता हा जुना रस्ता होता तो आता नवीन घेतलेला आहे। आणि पूर्ण हा रस्ता कोणा घेतला, हा नवीन रस्ता बांधला तिथं आता वर्षण चालू आहे। हे जुन्या रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। हे बघा इथे जेसीबी लावलेले मोठा रस्ता करण्यात आहे। समोर जे बोललो मी, समोर जिथे तारा टाकत सुरक्षा हेतू या रस्त्यात गाडी पण पडलेली आहे। आता त्याला पुढचा दाखवतो जिथे काम बाकी अजून, जिथनं मला तरी वाटत नाही 1-8 महिन्यात हे काम होईल म्हणून। बघा आता काही मिनिटापूर्वी मी जिथनं तुम्हाला व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ म्हणजे समोरचा डोंगर जिथे मी उभा होतो,
जिथे बोललेलो मी तुम्हाला की आता वेअरहाऊस तुटणं बाकी आहेत, ते वेअरहाऊस इथे जे आता तोडले गेलेले आहेत आणि काही वेअरहाऊस इथे देखील तोडले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथून पुढे जो पट्टा आहे तो आमण्याजवळचा आहे. आमण्याच्या अगोदर आमण्या सुटला ना का थोडंसं पुढे आल्यावर तिथे अजूनही बरंचसं काम बाकी आहे, कारण त्याच्या बाजूलाच माझा वेअरहाऊस आहे जिथे मी कामाला आहे. तर मी आता तुम्हाला तोही दाखवतो. इथे पुरे वेअरहाऊस आत्ताच तोडले गेलेले आहेत आणि तो पूर्ण रस्ता, हाच जो रस्ता इथनं आता सध्या मी जिथे उभा आहे, ही जी जागा हीच मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, जी आता आपल्याला गव्हर्नमेंट बोलली की येत्या 1-2 महिन्यात सुरू कर म्हणून, इगतपुरी ते मुंबईसाठी. आणि इथे आपले सचिन पवार साहेब आलेले आहेत, ते कामाला चाललेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी तुम्ही पाहू शकता, बाकीचा पुढचा पट्टा तुम्हाला दाखवतो आमने इथे.